राजवाड़ा चाहिए, गुलमर्ग में चाहिए, आ जाओ दिखा दूंगा। हे जे शस्त्र आहेत ना, हे महाराजांनी युद्धाच्या वेळी वापरलेले आहेत। ही सगळी शस्त्र आता मी आलेलो आहे। आता मी गुलबर्ग करून महाराजा पॅलेस करून सरळ त्याच रोडनी खाली आलेलो। म्हणजे आता शिस्तीत खातात, कॅमेरे चालू केला का लगेच शिस्तीत खायला चालू होतात ना। श्याम रंग बुमरो 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 श्याम रंग बुमरो। हॅलो गायज, वर्लीचा कोलीज हिअर। तर आपण काल बार्टनवरनं श्रीनगरमध्ये आलो होतो, तर सर्व पोरं थकले होते, मी पण थकलो होतो, तर मी जास्त शूट नाही केलं यायचा। तर आज आपण श्रीनगर फिरणार आहेत, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। जे जे आपल्याला मेन स्पॉट वाटत आहेत ते आपण फिरणार आहेत आणि मी तुम्हाला पण दाखवणार आहे। गायज निघालो आपण आता गुलमर्गला, पहिला आपण तिथे जाणार आहे फिरायला, बघूया काय काय भेटते। गायज आपण फायनली उतरलो, तो फोटो काढत नाही आणि इथं बर्फ नाही, वरती जायला लागणार आहे पहिला। तर गायज पहिला नाश्ता करून घेतो आम्ही सर्व। नाश्ता करायचा आहे, त्याला खाऊन घेणार, मग अजून वरती जाणारच वाटतंय। तर गायज फुल एन्जॉयमेंट करायचे आज, फोटोज वगैरे सर्व काढायचे आणि एक एक व्ह्यू एक नंबर। हे बघा सर्वांचे चष्मे, अरे चष्मे घाला आहे, चष्मे घाला आपले 100 रुपये 100 रुपये भाई। ये 100 वाला नहीं है भाई, 100 वाला है। ये देखो 100 में कम, 100 वाला नहीं है। हाँ हाँ 1300 वाला नहीं है, हमारा 100 50 वाला ही है, ये 50 वाला है, हे सब 100 वाला है, 50 वाला भी नहीं। फुल धमाल। हे बघा सर्व आपलाच ग्रुप बसला इकडे पण, आपल्या इथे पण आहेत, तिथे पण आहेत, सर्व फक्त तू वर जाणार पहाडी मॅगी नाही रे दादा, माणसा गेलेली होती, मी विचारलं भाई चम्मच गायज। आता आपण असं फिरणार आहे, तिकडनं असं पुन्हा फेरा मारणार आहे छोटी अशी लक्झरीमध्ये। काय बोलतो गुलू भाई? गायज हे बघा आपल्या गाड्या भरल्या आहेत, बाजूची पण आपलीच गाडी आहे, 6 का 7 गाड्यांमध्ये आपली सर्व माणसं भरलेत सुमो। तर हे आपले किती 3 का 4 स्पॉट आहेत, ते फिरणार आहेत आपण। काय बोलतो? मस्त वाटतं, फुल चिल्ड। इकडे मुंबईपेक्षा वातावरण एकदम बाहर दिखेगा उनका बस। ये पहाड़ के पीछे भी हो गया। हाँ, इससे थोड़ा आगे जाकर 1 किलोमीटर 1-2 किलोमीटर। अच्छा, ये पहाड़ के पीछे 1-2 किलोमीटर की। हाँ, अलबत्ता वो जो आर्मी का पोस्ट होता ना, जैसे हमारा इंडियन पोस्ट है, वैसा उनका पोस्ट है, वो नजर आएगा। अच्छा, आएगा, नजर देखने मिलेगा ना? नहीं यहाँ का इसको आइस लगता है ना, बर्फ में इसको अपने आप आइस लगता है, फिर वहाँ ये है ना आइस, रात में ऐसे ही आइस लगता है। ये है ना लिखा हुआ ना बोर्ड, कशासाठी आइस लागतो? स्केटिंग अरे करतात ना, स्केटिंग वो बीच वाला वो बिल्डिंग, वो बेस वन है, ऊपर सीधा ऊपर टॉप पे वो बेस 1 है, 2 है। अच्छा, बेस 1 जंगल में, बेस 2 ऊपर है। अच्छा, ना हमारी साइड में जाता है, जनवरी फरवरी में हम लोग रह सकते हैं इधर? ये देखो भाई, ये हेलीपैड है, दिखा है, ये हेलीपैड है। यहाँ पे जब बर्फ होता ना, फिर हेलीपैड यहाँ से होता है इशू। जिसके पास टिकट नहीं होगा, जैसे आपको आज टिकट नहीं है, आप उस टाइम कर सकते हो हेलीपैड के साथ बात। हेलीपैड आपको उठाएगा 8,500 और 15,000 में। फेज 1 8,500, 15,000 सीधा फेज 2 पे वापसी भी लाएगा, डाउन होगा इसका 15,000। और राउंड घुमाएगा भी ना? नहीं घुमाता नहीं, सीधा यहाँ उठाएगा, सीधा पहाड़ पे छोड़ेगा, फिर हेलीपॅड आहे। त्याचे त्यांनी सांगितलं की जर आपली बुकिंग नसेल झाली रोपवेची, तर इकडनं हेलीपॅड वरनं जाऊ शकता। पहिल्या फेजचे म्हणजे पहिला हाईट कमी थोडी, त्याला फेज 1 बोलतात ते, आणि हाईट जास्ती आहे त्याला फेज 2 बोलतात। फेज 1 चे किती 8,500 आणि फेज 2 चे 15,000, म्हणजे थोडा हाईटला बर्फ पण जास्ती भेटेल।
हम तुम एक कमरे में बंद है, चाबी वो कमरे में बंद है, वो है क्या? यहाँ पे शूटिंग हुआ था क्या? ये असल में जहाँ यहाँ का सीएम है ना फारूक अब्दुल्ला, उसका होटल है। अच्छा। वहीं पे, क्योंकि वहाँ पे स्कूटी है ना, वहीं पे उन्होंने शूट किया था बाजू में। अच्छा। हम तुम एक कमरे में बंद है, आधा यहाँ पे हुआ। तर गाईज ते इन्फॉर्मेशन देतात आपल्याला काय काय होतं. तिथे शूटिंग होती जी त्या गाण्याची वाटते इकडे शूटिंग झालंय. ते वरती आहे ह्याच्या, आता दिसणार नाही झाडांमुळे. हा राज दिसतोय फक्त. कोई चाहे बच्चा चाहे बड़ा स्केटिंग शॉप आहे बघा दिसत असेल. और खाना वाना सब कुछ यहीं पे मिलेगा उसको। स्केटिंग वगैरे करतात ना, त्याचा शॉप आहे बर्फ इथे. में होता है ये एक्टिविटीज। म्हणजे इथे बर्फ होते ना पूर्ण, इकडे बर्फ मध्ये पूर्ण झाकून जाते ही जागा. तर तेव्हा तिकडे शिकवले जातात. मतलब 1-2 महीना पीछे गिर गया। गाइस हा गुलमर्ग पार्क आहे लहान पोरांसाठी. चिल्ड्रन्स पार्क म्हणजे लहान पोरांचा पार्क आहे हा. ते गरमी चालू आहे, इथे पूर्ण बर्फाने ढकला जाते. इथे गरमी चालू आहे सध्या. आपल्यासाठी चिल्डच आहे, पण तरी पण इकडच्या लोकांसाठी गरमी आहे. या इकडे पूर्ण बर्फाने झाकला जाते थंडीमध्ये. माझ्या अर्ध्या हाईटच्या एवढे बर्फ पडतो इथे. आपल्याला फ्रंट सीट भेटले. प्रीतम भाऊ आहेत. कसं वाटतं प्रीतम? मस्त वाटतंय एकदम. आता आम्ही इकडनं निघालेलो आहे दुसऱ्या स्पॉटवर. आता तिकडे स्पॉट बघायचा आहे दुसरा. बघूया आता काय होतंय. गाईज आमच्यामध्ये ब्लॉगर लोकांची कमी नाही. लगेच आम्ही लोकांचं चालू होऊन जाते. कॅमेरा बघितला की सुरू होतात. अरे टेन्शन नाही लेणे का आपण आहे ना. फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त मोबाईलवर फिरायचं आहे आम्हाला. फक्त आणि फक्त. अमरनाथची जास्ती शॉट्स नाही घ्यायला भेटले, पण आता काय करणार. काल ती गोप्रो पण माझा जमा केला होता आणि मोबाईल मध्ये पण चार्जिंग नव्हती. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आज घेऊ आपण शॉट. अंकल क्या है यहाँ पर? रोपा है ना, ये जब बर्फ होता ना, बर्फ में यहाँ से बच्चे लोग यहाँ से खुद उतरते हैं, वहाँ से फिर चढ़ना होगा ना मुश्किल में, फिर इससे आते हैं. ये रोप ये आपलं लटकायचं वाटतंय. उतरो. आपको क्या है, ये दूसरा स्पॉट है. हाँ वो चर्च है. गाइज हा पार्टी दिसतोय तो एशियामध्ये नंबर 1 आहे आणि वर्ल्डमध्ये दुसऱ्या नंबरवरती आहे गोल्फ खेळण्यामध्ये. दिसत असेल. अजून खूप सारे स्पॉट्स भेटतील आपल्याला, तर बघत राहा. बुमरो शामरंग बुमरो आए हो किस बगिया से, यहीं पे ऋतिक रोशन क्या नाम है उसका, यहाँ पे जनता उसका शूट हुआ था. ए बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो 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 श्याम रंग बुमरो आए हो किस बगिया से. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. गाइस ऑफ रोडिंग चालू आहे. रस्ते एकदम नवीनच दिसत आहेत. बघ ना. आपका भाई महाराष्ट्र. हाँ महाराष्ट्र. इस जगह मुंबई प्लेस नहीं रे, पैलेस है. ये इसका घर वाली जो थी वो गुजराती थी. अच्छा अच्छा. महाराजा. फिर उसका बेटा था हरी सिंह. अच्छा. एक ही गए. अभी कोई नहीं है, वो सब मर गए हैं. अब ये गवर्नमेंट के अंडर है. तर गाइज आपण महाराजा पॅलेस मध्ये एंटर होतोय. हे बघा, हे गेट आहे त्याचा. काय एवढं झालं आहे तुझ्या आईला. राजवाड़ा चाहिए, गुलमर्ग में चाहिए, आ जाओ दिखा दूंगा. यही नहीं, अभी और सुनिए. 12,000 स्क्वायर फुट का एरिया है. राइट साइड पे आपको मिलेगा पूरा ग्लेशियर वाला व्यू, लेफ्ट साइड पे आपको मिलेगा पूरा पहाड़ वाला व्यू. घोड़े से लदा हुआ पूरा ये पहाड़ है. हो सकता है आपका, आ जाओ दिखा दूंगा. तर गाइज इथे महाराज झोपायचे. महाराजांचा बेड म्हणजे हा महाराजांचाच कमरा आहे पूर्ण.
तर गाईज आम्ही खूप फोटो काढतोय, फोटो फुल एन्जॉयमेंट चालू आहे. तेजस आहे माझ्यावर. तेजस हॅलो गाईज. सर्व बाकीचा पब्लिक तिथे जमा झालाय, फोटो काढतात. आणि चिंता आता काय बोलतो चिंता आता? एकदम मस्त वाटतंय. हे बघा पुन्हा हे थांब ही बघा. हाय गाईज, हे आहे महाराजा पॅलेस. इकडचे शस्त्र आहेत, जुनी पुराणी शस्त्र आहेत. सगळं ढाल वगैरे सर्व इकडे आणलेलं आहे. 200 वर्षापूर्वीचा हा महाराजा पॅलेस आहे. 2 वर्षापूर्वी. तर काका काय बोलताय, कसे काय सर्व हे जे शस्त्र आहेत ना, हे महाराजांनी युद्धाच्या वेळी वापरलेले आहेत. ही सगळी शस्त्र त्या युद्धामध्ये विजयी झालेली शस्त्र आहेत. हा सुरा आहे, हे चिलकत आहे, हे तलवारीचं आहे. त्याच्यानंतर ह्या त्यावेळच्या बंदुका त्यांनी वापरलेल्या आहेत, ज्या एक बारमध्ये भरायच्या, परत लोड करून वापरायच्या. त्या युद्धाच्या वेळी वापरलेल्या सगळ्या वस्तू आहेत आणि त्यामध्ये महाराजांनी विजय प्राप्त केलेला आहे. आपले सचिन काका आहेत, हरीश महाराज. हरीश महाराज यांच्या काळातली ही सगळी शस्त्र आहेत. आणि हे त्यांचं चिलखत आहे. हे चिलखत असं ते घालून फिरत होते, असं चिलखत घालून फिरायचे. आणि हे त्यांची त्यावेळची सगळी हे आहेत, दिवे आहेत. आणि हे वेगवेगळ्या मेणबत्त्या लावण्याचं आहे, ज्यांनी उजेड पडायचा महाराजांच्या पॅलेसमध्ये. आणि हे त्यावेळची भट्टी आहे. ज्या वेळेला इथे खूप उष्णता होते त्यावेळेला ह्याच्यामध्ये कोळसा टाकून उष्णता निर्माण केली जायची आणि त्यांनी ती हीट पूर्ण करायची. ही घड्याळ आहेत त्या काळातली, ही 150 वर्षापूर्वीची घड्याळ आहे. आणि ही त्यांची सेफ आहे. हे जे फर्निचर आहे हे पण कमीत कमी त्याच वेळचं एकदम खूप जुनं फर्निचर आहे. ते फर्निचर आजच्या काळातही तसंच्या तसंच परिपूर्ण झालेलं आहे. वरती कार्विंग केलेलं बघा, काय डिझाईन केलेली आहे. त्या काळी असे कारीगर होते की त्यांनी ही अशी पूर्ण डिझाईन केलेली आहे. आता हे आलेले आहेत वरळीवरून ह्या पॅलेसला भेट देण्यासाठी. वंश तरे, गुणवंत राज, तेजर गायकर आणि चिंतामणी. तर आपल्या सचिन काकांनी खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली, मला पण एवढी जमली नसती. थँक्यू सचिन काका. तर गाईज हे महाराजाचं सर्व फर्निचर आहे. तुम्हाला आता ही भिंती वगैरे बघून तुम्हाला समजून येत असेल की 200 ते 150 वर्षापूर्वीचं आहे. सर्व फोटोमध्ये बिझी आहेत सध्या. गाईज हा होता पॅलेस महाराजाचा. आता आपण निघालो आपल्या दुसऱ्या स्पॉट जवळ. गाईज आपण व्ह्यू पॉइंट वरती आलो आता आणि कपडे पण चेंज केलेत. आपण थोडेसे फोटोज वगैरे काढतोय. आपले ग्रुप सर्व पुढे. व्ह्यू पॉइंट का बोलतात ते आता तुम्हाला समजेल. ग्रुपने उभे राहूया ना आणि कोणाला तरी एप्पल गार्डन मध्ये चला ये उतरा वरना. आता मी आलेलो आहे. आता आम्ही गुलबर्ग करून महाराजा पॅलेस करून सरळ त्याच रोडनी खाली आलेलो आहोत. खाली आम्ही जात होतो ऍपल गार्डन कडे चाललेलो आहोत. आता ऍपल गार्डनला तिकीट आहे 20 रुपये. बघूया ते काय काय दाखवत आहेत ते. फक्त आणि फक्त 20 रुपये तिकीट आहे. फक्त आणि फक्त 63,000 मध्ये घेऊन जावा. होंडा ऍक्टिवा 5G 2019 मॉडेल. ते नाही फुल टँक पेट्रोल, हेल्मेट, पार्किंग कर फ्री. कुठे यायचं आहे लिंक रोड, महावीर नगर पेट्रोल, हॉटस्पॉट लाईट ऑफ कांदिवली वेस्ट. गाईज हे बघा हे ऍपल आहेत. पक्के नाहीत ते अजून. एप्पल है और ये गोंडा है. दिखाओ कैसा होता है ये सितंबर में. अभी 1.5 महीने. लाल लाल सप्टेंबरला पिकलेली भेटतील. आता चालू केलंय. फक्त आणि फक्त 63,000 मध्ये घेऊन जावा. होंडा ऍक्टिवा 5G 2019 मॉडेल. गाडी रुपयामध्ये बघा. ऍपल गार्डन इकडे या गुलमर्गच्या खाली बाग आहे त्यांची. आता तुम्हाला रिव्ह्यू बघायला भेटतील आणि सप्टेंबरला या तुम्हाला लाल बघायला भेटतील. काय लाल सफरचंद. ऍपल गार्डन. तर गाईज बघता गार्डन संपला. हे एवढूचाच गार्डन होता.
आता ॲपल उगताना मी पहिल्यांदाच बघतो. काय रे नितेश? हा सफरचंद आहेत. 2 पावले टाकले गार्डन संपलं. गार्डन संपलं. त्याची 10 रुपये. काय माहिती कुठलं सफरचंदची बाग आहे. लाल सफरचंदचे लाल. तर बघा दुसरं कुठे चाललोय आपण. गाईज आपण निघतो आता डल लेकला. कपडे इकडे मस्त चेंज केलेत. त्या निघालोय. थोडा लेट झालाय म्हणून सगळे घाईमध्ये. ते बघा सर्व घाईमध्ये कपडे चेंज करतात. फक्त आणि फक्त किती रुपये? फक्त आणि फक्त 150 रुपया. फक्त आणि फक्त 63,000 मध्ये घेऊन जावा होंडा ऍक्टिवा 5G. शिकायला जाणार आहोत आम्ही दाल लेकला. बरोबर ना? गाईज आपण निघालोय. सर्व गँग बाहेर पडली आपली दाल लेक मध्ये. पोलीस सुरक्षा वगैरे घातलाय. एक नंबर एक नंबर. फुल साऊथ इंडियन हिरो वाटते. कारण आपल्याला सीधा जायचंय. आम्ही दादा कसं काय चाललंय आपलं? आता आम्ही चाललेलो आहोत शिकाराला. चाललेलो शिकारा. फक्त आणि फक्त 150 रुपये पर पर्सन. 150 रुपये 2 तासाची सवारी आहे. चला 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 चला. मैशा आता काय बोलायचंय का तुला? आपण चाललो होतो दल लेकला. घेऊन चाललेत आमचे आपण कोळी लोकच आहेत तरी पण आपण बोटीतनं फिरायला चाललोय. फक्त 150 रुपये भाऊने आणले. 400 रुपये दल लेक वाला होडीला. शेरवाला सर्वांना पलट्या वाटण्यात येणार आहे. सगळ्यांना आपल्या पलट्या घ्याव्या आणि सुरुवात करावं. आणि ज्यांचं खपणार पण आणलाय. मैं बहुत अच्छी तरीके से वाली कुठे उतर. गाईज आपण या बोटीतनं फिरणार आहेत आता पूर्ण डाल. काय माहिती काय होतं बोलले आता. एक नंबर पूर्ण हे बघा डिझाईनच्या बोटी आहेत. आम्ही बसलेलो आहे आता बोटीमध्ये. फुल धमाल एकत्र गाईज. वेदांत वगैरेची बोट इथे आहे. हे वेदांत हे बघा इथे सनी, नितेश, वेदांत, राज आणि आऊ म्हणजे प्रीतम आमच्या बोटवरती. बघा अजून पण आहेत. हे बघा आपलीच गँग आहे सगळी. जिसने बनाया ये चांद सरोवर चेहरा सुनहरा ये झील की नीली आंखें ये राज है दिल में तेरा तारीफ करूं जिसने तुम्हें. गाईज इथे फोटो सेशन चालू आहे मोबाईल मध्ये. मस्त पैकी सर्व फोटो काढत. सर्व मैशाद विषय सर्व पुढच्या बोटीत आहेत. हे वेदांत वगैरे आणि आपले सिंगर आत्ताच गाणं ऐकलं असेल त्यांच्या गाण्यांसाठी एक लाईक. तर गाईज आपण इथे आलोय. बोला अंकल. हाँ नाम है नेहरू लेक. दूसरा पॉइंट है. तीसरा पॉइंट नेहरू लेक क्यों नाम है? जो पंडित लोग है ना के बाद में ज्यादा ऊपर मंदिर शंकराचार्य मंदिर पाइए अभी गाड़ी जाता है. लेक का नाम है नेहरू लेक. मंदिर का नाम भी बताओ ना. शंकराचार्य मंदिर. गाईज इथे बावरती शंकराचार्याचं मंदिर आहे. हे बघा गाईज इथे आहे शंकराचार्याचं मंदिर. त्याच्यामुळे या लेकला नाव पडलं नेहरू लेक. हे बघा काय भारी भारी व्ह्यू होतात. आणि आपल्याबरोबर सर्व ही सर्व DSM ची बॉयज आहेत. ते बघा इथे पण आपले पिली बोट वाले के पास लो ना. लक्ष ठेवा. गाईज आपल्याला भेटलेत मैशाद असं चिंता आता गुंड्या आता सर्वजण भेटलेत आपल्याला. बघा तिथे वसंत बघा कसं त्याची चलते बघा. तो बघा मगाशी गाणं बोलून दाखवत होता. बोलो लेक का नाम है गुलफाम लेक. जो सीरियल आया था DD1 पे वो इस बोट में बन गया. इस लेक का नाम है गुलफाम लेक. तर गाईज ही पाठची आहे ती गुलफाम लेक ज्या ह्याच्यामध्ये खूपसा सिरियल झाला होता. ती तर गाईज आपण मार्केटमध्ये आहेत. मार्केट घूम सकते हैं. फुल मस्त. जा सकते हैं ना अंदर. भाजी
सब्जी का खेत आहे आपल्याला हे बघा टोमॅटो टमाटर नाही बोट हाऊस मध्ये ना आमचा पैसा बोट हाऊस मध्ये पाण्यामध्ये घर आहे ती. गाईज आपण शॉप वरती उतरलोय. बघा ही आपली बोट आहे. आम्ही आमच्या इकडे जाम बोटीमध्ये फिरलोय आणि आमच्या व्हिडिओ जाऊन बघा. काय रे वैवंटा, आपण आपल्या बोटीमध्ये जाम फिरलोय आणि जस्ट अशी मजा घेतो इकडची. तर गाईज काय नाही थोडं मार्केट आपल्याला भेटला अक्षयदाचा ग्रुप. अरे दिसतात एक नंबर. गाईज हे बघा आपल्याला जेवण खावण काय पाहिजे, चहा नाश्ता सर्व भेटते. बघा चाय आहे. गाईज आपण फ्रूट सॅलेड खातो आता. मसाला कैसा डालना भैया? हाँ मसाला सब डालो मसाला डालो. त्याला हागवण लागली पाहिजे अशी मसाले टाका. आमची भाविका ताई ऑनलाईन आहे व्हिडिओ कॉलवरती. काय का ताई रेकॉर्डिंग चालू आहे. भैया मसाला डालना है? हा डाललाय फुल माझे. बघा 4 आपल्या और एक कांडी डालो ना. थँक्यू गाईज खायला काय भेटलं नाही, डायरेक्ट खाल्लं आहे बघा. हां आता शिस्तीत खातात. कॅमेरे चालू केलं का लगेच शिस्तीत खायला चालू होतात ना. तर गाईज लेगमधनं आलो आहे आम्ही आता हॉटेलमध्ये. पसारा सर्व पडलेला तसाच. उद्या आपली ट्रेन आहे. त्रास दिलाय. हां उद्या आपली ट्रेन आहे 11ची. तर गाईज मी ही व्हिडिओ इथेच एंड करतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वरलीचा कोली या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.